तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र जयंती आणि भैरवी गप्पा मारत बसलेले असतात. तेवढ्याच वेळात एक पत्रकार घरी येतो आणि भैरवीकडे ते पत्र देतो. आता भैरवी ते पत्र ओपन करून वाचायला सुरुवात करते. ते वाचल्याच्या नंतर तर भैरवीला धक्काच बसतो. तर जयंती घाबरून विचारू लागते की भैरवी माई काय झालं आहे, त्या पत्रामध्ये काय लिहिलं आहे. तर त्यावेळी भैरवी सांगू लागते जयंती काही नाही झालं. त्या दिवशी त्या गाण्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी जे प्रेक्षक आले होते ना, त्यांनी माझ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना असं वाटतं की आत्तापर्यंत इतकी वर्ष झाली मी त्यांची फसवणूक करत आले आहे. तर त्यावेळी जयंती म्हणू लागते की भैरवी माई हे सगळं असू द्या, पण याच्यामध्ये माझं नाव तर येणार नाही ना. हे सगळं मी माझ्या मनाने काहीच केलेलं नाही. मी तुम्ही जसं सांगताय ना तसंच मी करत आले आहे. जयंती परत म्हणू लागते की भैरवी माई चुकून जर याच्यामध्ये माझं नाव आलं ना तर मग माझं तर काही खरंच नाही. पण त्यावेळी भैरवी म्हणू लागते अगं जयंती थोडंसं गप्प बस, याच्यामध्ये तुझं नाव वगैरे काहीच आलं नाही. तुला तर जास्त लोक ओळखत पण नाहीये, त्याच्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको. याच्यामध्ये फक्त माझ्या एकटीचंच नाव आलं आहे. त्यावेळी आता भैरवी म्हणू लागते बरं झालं माझ्या लेकीचं नाव याच्यामध्ये आलं नाही, नाहीतर तिचंही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. आता जयंती म्हणू लागते खरं तर भैरवी माई त्या लोकांनी हे सगळं चुकीचं केलं आहे. तुमच्यावर कंप्लेंट करण्यापेक्षा त्या सावलीवर कंप्लेंट करायला पाहिजे होती ना, कारण की सगळ्यात मोठी फसवणूक तर त्या सावलीनं लोकांची केली आहे. त्यापर्यंत तिने स्वतःचा आवाज असून तोच आवाज लोकांना सांगितलं की तारा मॅडमचा आहे. ही सगळी फसवणूक तर त्या सावलीनं केली आहे. खरा गुन्हा तर तिच्यावर दाखल व्हायला हवा होता. तर त्यावेळी भैरवी मात्र जयंतीकडे रागाने बघू लागते, तर जयंती मात्र शांतच बसते. त्यावेळी आता भैरवी म्हणू लागती जयंती तुझं तर सगळं राहू दे, पण मला माहिती हे सगळं कुणी घडवून आणलं असेल. याच्यामध्ये कोणता माणूस असेल, याच्यामध्ये दुसरा तिसरा कोणी नसून तो जगन्नाथच असणार आहे. त्यांनी फक्त मला खाली दाखवण्यासाठी हे सगळं केलं आहे. पण ही लढाई तर मीच जिंकणार आहे. त्यालाही दाखवून देईन की मी भैरवी वजा आहे, मी काहीही करू शकते. तर दुसरीकडे त्रिलोत्तमा आणि चंद्रकांतच्या रूममध्ये राजकुमार जातो. तर त्यावेळी चंद्रकांत विचारू लागते काय रे राजकुमार कुठे चालला आहे. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो काही नाही बाबा मी गॅरेजवर चाललो आहे. तर त्यावेळी त्रिलोत्तमा म्हणू लागते इकडच्या तिकडच्या गप्पा त्याच्यासोबत बोलल्यापेक्षा जे काम महत्त्वाचं आहे ना तेच बोला ना डायरेक्टली. तर त्यावेळी चंद्रकांत मात्र मान डुलावत हो म्हणतो. चंद्रकांत विचारू लागते काय रे राजकुमार सकाळी तुला ऐश्वर्याचा फोन आला होता का आणि तू ऐश्वर्यासोबत बोलत होतास का. तर एका मिनिटासाठी राजकुमार घाबरतो. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो काय झालं बाबा तुम्हाला असं का वाटतंय. तर त्यावेळी चंद्रकांत सांगू लागतो अरे आम्हाला असं वाटण्यासारखं काही नाही. आम्हाला अमृताने सांगितलं की ती म्हणत होती की सकाळी तुला ऐश्वर्याचा फोन आला होता आणि तो ऐश्वर्यासोबतच बोलत होता. तर त्यावेळी लगेचच चंद्रकांत म्हणू लागतो मला अमृताने तर सांगितलं, पण ती म्हणू लागली माझी खात्री पडली नाही. त्याच्यामुळे चंद्रकांत म्हणला की मला असं वाटलं की मी तुलाच विचारावं म्हणून. त्यावेळी राजकुमार खोटं बोलतच म्हणू लागतो की नाही बाबा मला ऐश्वर्याचा फोन वगैरे नव्हता आला, कारण की आईनं मला जसं सांगितलंय ना तसं मी तुला शोधण्यासाठी एका माणसाला कामाला ठेवलं आहे आणि त्यालाच मी ह्या सगळ्या डिटेल्स देत होतो. त्याच्यामुळे अमृताने माझं बोलणं अर्धवटच ऐकलं आणि तिचा मात्र गैरसमज झाला आणि मी आता बाबा तिचाही गैरसमज दूर केला आहे. याच्या व्यतिरिक्त बाबा दुसरं काहीही नाहीये. पण त्यावेळी मग चंद्रकांत म्हणू लागतो काय रे राजकुमार मग त्या ऐश्वर्याचा काही ठाव ठिकाण लागला आहे की नाही. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो बाबा आता सध्या तर तिचा काही ठावठिकाण लागला नाही, पण जसं काही मला तिच्याबद्दल कळेल ना तर मी सगळ्यात अगोदर अपडेट तुम्हाला देईल. आणि मग त्यावेळी राजकुमार मात्र त्या दोघांशी बोलणं झालं की तिथून मात्र निरोप घेतो. दुसरीकडे मग राजकुमार अमृताकडे येतो. अमृताला म्हणू लागतो की काय ग अमृता हे तुझं काय चालू आहे मला कळतच नाही. तुला असं का वाटतंय की मी त्या ऐश्वर्यासोबत बोलत होतो आणि तू ही बातमी कुणा कुणाला सांगितली आहे मला सांग बरं का. पण त्यावेळी अमृता म्हणू लागते अहो तुम्हाला सांगू का ही बातमी मी घरच्यांना सगळ्यांना सांगितलं आहे, कारण की माझा विश्वासच बसत नाही की तुम्ही दुसऱ्या माणसाशी बोलत होता आणि ऐश्वर्याशी नाही. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की अमृता मग तुला सांगायची काय गरज होती. पण त्यावेळी आता अमृता म्हणू लागते माझा तर खात्रीच वाटत होती मला की तुम्ही ना दुसरं तिसरं कुणाशी नाही तर त्या ऐश्वर्याशीच बोलत होता, म्हणून मी आईबाबांना हे सगळं सांगितलं आहे. तर त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की अमृता तुला वाटत होतं नाही मी ऐश्वर्याशी बोलत होतो. हो मी तिच्याशीच बोलत होतो. आणि राजकुमारचं असं बोलणं ऐकून अमृताला तर मात्र धक्काच बसतो.
आणि मग त्यावेळी लगेचच अमृता म्हणू लागते, मग तुम्ही सकाळी माझ्यासोबत खोटं का बोलला आहात? तर त्यावेळी राजकुमार सांगू लागतो, खरं तर अमृता तुला एक गोष्ट सांगू का, खरंच मला तिचाच कॉल आला होता. कारण की मला ना तिला खोटं बोलून घरी बोलवायचं होतं. कारण की ना तिला माहीत झालं आहे की मी ना तिच्या शोधासाठी एक माणसालाही ठेवलं आहे आणि त्याच्यामुळेच तिनं रागात येऊन मला कॉल केला होता. याच्या अगोदर तर मला तिची काहीच अपडेट नव्हती आणि मी तिला बोललोही नव्हतो. पण आता मात्र तिला माहीत झालं की हा राजकुमार पण माझ्या शोधात आहे, त्याच्यामुळे तिने मला धमकी देण्यासाठी फोन केला होता. तुला याच्या अगोदर हे सगळं काही सांगितलं असतं, पण तू उगाचच टेन्शन घेत बसली असती, म्हणून मी तुला ह्या गोष्टी सांगितल्या नाही. त्यावेळी राजकुमार म्हणू लागतो की आता तुलाच असं वाटतंय की मी त्या ऐश्वर्याशी बोलत होतो, तुला किती मोठा धक्का बसला आणि आईबाबांना जर डायरेक्टली हे कळालं असतं तर त्यांचा परत माझ्यावरचा विश्वास उडाला असता. आता कुठं घरातले लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहे आणि मला तो विश्वास गमवायचा नव्हता, म्हणून मला इतक्या सगळ्यांना काहीच सांगायचं नव्हतं आणि तुझाही गैरसमज झालाच होता ना. पण त्यावेळी अमृता म्हणू लागती की खरंच मला आत्ताशी कळालं की तुम्हाला काय म्हणायचं होतं आणि तुम्ही तिच्यासोबत कशासाठी बोलत होता, की तुम्ही आता काळजी करू नका, लवकरात लवकर तिचा शोध घ्या, मी कुणालाच काही सांगणार नाही. त्यावेळी मग अमृता म्हणू लागते, आता तुम्ही ना त्या ऐश्वर्याचा लवकरात लवकर शोध घ्या आणि आईंसमोर तिला उभे करा आणि मी आणि सावली मात्र ताराला भेटायला जातोय बरं का. तर त्यावेळी राजकुमार हसूनच हो म्हणतो आणि अमृता तिकडे जाण्यासाठी निघते. तर दुसरीकडे बबलूला काहीतरी काम दिलेलं असतं, ते काम वगैरे आवरून बबलू इकडे आलेला असतो. तर त्यावेळी सारंगी तिथे येतो आणि चंद्रकांतही तिथेच असतो. ते तिघे जण हसतच गप्पा मारू लागतात. त्यावेळी बबलू म्हणू लागतो की सारंग दादा, तू सावली वहिनीसाठी जे काही सरप्राईज प्लॅन करतोय ना, मात्र ते सावली वहिनीला जाम आवडणार आहे बरं का. तर त्यावेळी सारंगी हसू लागतो. तर दुसरीकडे अमृता आणि सावली मात्र ताराला भेटायला त्यांच्या घरी जातात. तर ताराला या दोघींना बघून खूप आनंद होतो आणि तारा तर मात्र अमृताला डायरेक्टली मिठी मारते, म्हणू लागते, वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला लवकरात लवकर आपल्या घरी यायचं आहे, मला तुमच्या बाळांसोबत खेळायचं आहे. त्यावेळी अमृता म्हणू लागती, हो ग तारा, तू नको टेन्शन घेऊ, बाळ येईपर्यंत तूही आपल्या घरी परत आली असतील. तर त्यावेळी तारा नाराज होऊनच म्हणू लागते, वहिनी काय माहिती तुम्ही म्हणताय ते खरं व्हावं की मला वाटतच नाही की मी आता त्या घरी परत येईल म्हणून. पण त्यावेळी सावली म्हणू लागते की तारा मॅडम, असा विचार नाही करायचा, कारण की सारंग सर पण आईंसोबत बोलले आहे आणि आम्ही सगळे मात्र त्यांची समजूत काढत आहोत, मात्र त्याही नक्कीच एक दिवस तुम्हाला आपल्या घरी बोलवतील. तर त्यावेळी तारा म्हणू लागते, नाही ग सावली, हे सगळं काही राहू दे, उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळू नको. तर त्यावेळी सावली म्हणू लागते, तारा मॅडम आता तुम्ही शांत बसा, तुम्हाला त्रास व्हावं म्हणून सारंग सरांनी हे सगळं केलं नाही. तर त्यावेळी तारा म्हणू लागते, हो सावली, मला सगळं काही माहीत आहे, त्यांनी मला त्रास व्हावं म्हणून केलं नाही, पण मी आता सध्या एकटी पडले आहे ना. पण त्यावेळी अमृता आणि सावली मात्र ताराची समजूत काढतात, तिला म्हणू लागतात की तारा असा विचार नको करू, आम्ही सगळेजण तुझ्या सोबत आहे आणि आई तुला लवकरात लवकरच माफ करून आपल्या घरीही बोलवतील. दुसरीकडे सावलीला सरप्राईज देण्यासाठी सारंगने मात्र काही पत्रकारांना घरी बोलवलेलं असतं. त्यानंतर ताराच्या तिकडनं सावली आणि अमृता घरी येत असतात. तर ते पत्रकार मात्र सावलीची आतुरतेनं वाट बघत असतात. त्यावेळी सावली आणि अमृता घरी येतात. सावलीला तर हे सगळं बघून आश्चर्यच वाटतं. आता सावली घरी आल्याच्या नंतर सारंग म्हणू लागतो की हे बघ सावली, मी तुझ्यासाठी ना हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. त्यावेळी सावली मात्र त्या पत्रकारांच्या समोर बसते आणि ते पत्रकार मात्र सावलीला वेगळे वेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्या पत्रकारांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सावली मात्र देत असते. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, मला ना आता तुमच्या सगळ्यांसमोर एक अनाउन्समेंट करायची आहे, कारण की आता इथनं समोर मात्र सावलीच्या आवाजात आपल्याला एक गाणं रेकॉर्ड करायचं आहे आणि त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सावलीचंच नाव आणि सावलीचे सगळे अपडेट राहील. तर त्यावेळी मात्र त्या पत्रकारांनाही खूप आनंद होत असतो आणि सावलीलाही खूप आनंद होतो. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, खरं तर ना ही आयडिया माझी आई त्रिलोत्तमा मेंदळेची आहे, ही आयडियानं मला तिनं सुचवून दिली आहे. तर त्यावेळी सावलीचा आनंद तर अजून जास्तच वाढतो आणि त्या पत्रकारांनाही खूप आनंद होत असतो. तर एक पत्रकार मात्र सावलीला विचारू लागतो की काय सावली मॅडम, त्रिलोत्तमा मेंदळे मॅडमने तुमचा सून म्हणून स्वीकार केला आहे की नाही. पण त्यावेळी सावली शांतच बसते. पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो, प्लीज आता आपण ज्या कामासाठी आलो आहे ना तेच काम करूया, उगाच तुम्ही पर्सनल प्रश्न विचारू नका. त्यावेळी मग सारंग म्हणू लागतो, बाकीची डिटेल अपडेट तुम्हाला बबलू देईल, तुम्ही आता पब्लिसिटीवरच लक्ष द्या. त्यावेळी ते पत्रकार हो म्हणतात. तर दुसरीकडे सावली आणि सारंग मात्र इकडे तिकडे फिरत दोघंजण गप्पा मारत असतात. तर सारंगने दिलेल्या सरप्राईजमुळे सावली तर जाम खुश असते. त्यावेळी सारंग मात्र सावलीला म्हणू लागतो की सावली, तुला माहिती आहे का, मी आत्तापर्यंत ज्या आवाजावर प्रेम करायचो ना, तो आवाज माझ्या बायकोचा हे मला समजल्यावर
तेव्हा तर मला खूपच आनंद झाला होता आणि आता मला जे काही करायचं आहे ना ते फक्त तुझ्या आनंदासाठीच, कारण की तू जेव्हा घरात आली होती या घरातल्या लोकांनी तुला खूप त्रास दिला होता आणि अजूनही तुला त्रास देतच आहेत. त्यावेळी सारंग सावलीला म्हणू लागतो की घरातल्या लोकांनी तुला फक्त त्रासच दिला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडून जेवढा होईल तेवढा मी तुला आनंद देत राहणार आहे. तर सावली मात्र हसतच सारंगकडे बघू लागते आणि त्याला लगेचच मिठी मारते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी संक्रांत असल्यामुळे सावली छान अशी रेडी होती. तिळगुळाचे लाडू वगैरे करून ती विठुरायासमोर ते लाडू ठेवत असते. मग त्यानंतर अमृता आणि सावली मात्र त्रिलोत्तमा आणि चंद्रकांतलाही ते तिळगुळाचे लाडू देत असता आणि त्यांचाही आशीर्वाद घेत असता. पण तेवढ्याच वेळात सोहम आणि बबलूही मात्र तिथे येतात आणि चंद्रकांत आणि त्रिलोत्तमाला अर्जंट कामासाठी कुठेतरी बाहेर जायचं असतं. त्यावेळी अमृता मात्र त्यांना थांबवत म्हणू लागते की प्लीज आई बाबा, आपण आता संक्रांतीच्या सणानिमित्त ताराला घरी बोलवलं तर जमल का? पण त्यावेळी त्रिलोत्तमा डायरेक्टली नकार देते आणि तिथनं निघून जाते. तर दुसरीकडे सारंग सावली इकडे येता एकमेकांना तिळगुळ भरवत असता. त्यावेळी आता सारंग रेडी वगैरे होत असतो, कारण की त्याला ऑफिसला जायचं असतं. तर त्यावेळी सावली म्हणू लागते की सारंग सर, मीही आज तुमच्यासोबत ऑफिसला येणार आहे, कारण की आपल्या स्टाफला ना मला माझ्या हाताने तिळगुळ द्यायचं आहे. तर त्यावेळी सारंगी हसतच हो म्हणतो. मित्रांनो, बघूया या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.